हाय हॅलो गाईज, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला. आणि आज एक मिनिट थांबा. आज या ठिकाणी मला काहीतरी बोलायचं आहे. टिल्ल्या इथे माझ्या आयपॅड ठेवायच्या जागी लोळलाय. पियुष, थँक्यू आलास. तो दरवाजा बंद करून घे ना, जेणेकरून आवाज नाही येणार. हे माझे दोन अँटीना जे काही उभे राहिले आहेत. येस, सो रात्रीचे वाजले आहेत 12:30 आणि हे मी जॅकफ्रूटचं फेस मास्क मागवलेलं. पियुषला पण लावायचंय. ये ना पियुष, तू पण जॉईन हो माझ्या ब्लॉगला. सो येस, हे फेस ग्लो पावडर मास्क आहे. ही पावडर आहे जी आपल्याला दुधात मिक्स करायची आहे आणि ती फेसवर अप्लाय करायची. ती फेसवर आपल्याला अप्लाय करायची आहे. तर असं सगळं आहे. लगेच पाणी बघून तो उडी मारून गेला. पियुष त्याला पाणी दिलं प्यायला साहेबाला, त्याला पण पाणी प्यायचंय. ठीक आहे, माझं हे दोन अँटीना कसे राहिले ते दोन. ठीक आहे, चला आता मी हे सॉरी, खूप विषय भरकटला. पियुष तू दरवाजा बंद कर ना, पाण्याचा आवाज येतो. मी हा पण दरवाजा बंद कर. ऐकत का नाही कोणी माझं. ठीक आहे. हे तुम्ही रोज वॉटर किंवा दूध, दही, टोमॅटो ज्यूस, काकडीचा ज्यूस ह्या कशातही अप्लाय करून 5 मिनिटं किंवा 10 मिनिटापर्यंत ठेवू शकता तुम्ही. मी दुधामध्ये किंवा दह्यामध्ये मिक्स करेन, कारण माझं हे आहे, माझी ड्राय स्किन आहे आणि ड्राय स्किनसाठी दूध आणि दही उत्तम. कारण ड्राय स्किन दुधाने आणि दह्याने, म्हणजे साय वगैरे जी असते त्याने एक छान मॉइश्चर येतं चेहऱ्यावर. म्हणून मी दूध किंवा दही नाही आहे, जस्ट दुधामध्येच मिक्स करून मी लावेन. पियुष, मला असं वाटतं तुझी ऑइली स्किन आहे तर तू टोमॅटो ज्यूस किंवा ह्याच्यामध्ये मिक्स कर, कारण तुझ्या स्किनला सूट नाही होणार ना, तुझी ऑइली आहे तर. माझी कॉम्बिनेशन मग तेच. सो असं आहे, माझ्या भावाची स्किन ऑइली आहे. इथे ये, कदाचित माझ्या चेहऱ्यातला फरक पटकन कळणार नाही किंवा कळेल नाही कळेल, कारण माझी स्किन ऑलरेडी चांगली दिसतीये. ह्याच्या चेहऱ्यावर बदल झाला तर तुम्ही लगेच ऑर्डर करा, कारण हा थोडा टॅन झालेला दिसतोय है ना. त्याची स्किन टॅन झाली आहे. सारखं गालावरची खळी दाखवून तुझं फ्लेक्स करतोयस, काय कारण नसताना तू गालावरची खळी दाखवतोय. ठीक आहे, आता आपण हे ओपन करूया. मस्त माल आहे, छान वास आहे. तर आता हे मी दुधात मिक्स करून, पहिलं तुला लावूया की पहिलं मला लावूया. पहिला एक्सपेरिमेंट माझ्यावर ना. नाही, पण ह्यांचं चांगलेच असतात प्रोडक्ट. मी ह्याच्या आधी पण वापरलंय, जसं मी बोलली आहे तुम्हाला. तर हे पण आत्ताचं पण छानच असणार आहे, नो डाऊट. आणि मी साहेबासाठी हा नवीन बॉल आणलाय. साहेबा जा लवकर. तर येस, आपण यूज करूया. आणि टिल्ल्या पायाखाली बसलाय माझ्या. सो गाईज, हे तुम्हाला दिसत नसेल पण मी हे दूध घेतलंय. कसं दिसणार, मी का अशी करते. ठीक आहे, मी दूध घेतलंय आणि आता मी ह्यामध्ये पावडर मिक्स करणार आहे आणि त्याचं टेक्स्चर एक तुम्हाला दाखवेन की कसं झालंय. साहेबा बाबू, मी आता नाही खेळत आहे, जा. तर येस, मग तुम्हाला ते दाखवेन. आणि राजा साहेबा, तुमचं तुम्ही टोमॅटोचा ज्यूस तोपर्यंत रेडी करा. सगळं ऐकतं हवं याला. तिथं पावडरचा डबा कुठे ठेवला मी? नाही. येस, तर हे आपण मी हे थोडं जास्त घेईन, कारण मी माझ्या नेकला पण लावणार आहे. कारण मला असं वाटतं की नेक थोडी टॅन झाली आहे. मी आता जस्ट नाशिकला जाऊन आलेली.
त्याचे गठ्ठे गठ्ठे होतात, ते गठ्ठे होऊ नाही द्यायचे. पियुष तुझ्याकडे रोज वॉटर आहे का? मग तुला ज्यूस, टोमॅटोचा ज्यूस बनवू जा लवकर. पियुष इतका आळशी आहे ना, त्याला आता तो बनवायचा जरी कंटाळा आला ना तरी बोलेल हे राहू दे सोनाली, मला आता नको करूस. मी ते त्याला बनवायला सांगितलं नाही. हेच जर मी स्वतः त्याच्यासाठी बनवलं तर तो लावून घेऊ शकतो माझ्याकडे. साहेबाची एक वेगळी गडबड चालू आहे. टिल्ल्या गायब झालाय. टिल्ल्या कुठे आहे? सो येस, हे खूप कमी बनलंय. मला असं वाटतंय की हे पुरणार नाहीये, मला असं वाटतंय. लेट्स सी. आपण सुरुवात करूया फेस मास्क लावायला. खूप ठीक झालं आहे. ठीक नाही हा, ठीक झालं आहे. आणि हे मी छान 15 मिनिटं वगैरे ठेवणार आहे. साहेबा ह्यामध्ये आपण काही स्वतःचा शहाणपणा ऍड नाही करायचा आहे. हा, तुम्ही काहीतरी स्वतःचा शहाणपणा ऍड कराल आणि मग उगाच काही चेहऱ्याला झालं वगैरे तर मला मेसेज नका करू. छान ऑल स्किन टाईप ह्या लोकांनी हे जे काही आहे ते क्रिएट केलेलं आहे. मी परत एकदा सांगतेय, ऑइली स्किन वाल्यांनी रोज वॉटर, लेमन ज्यूस आणि किंवा कुकुंबर ज्यूस ह्यामध्ये आणि रोज वॉटर ह्यामध्ये हे लावून हे ऍड करून ती पावडर मिक्स करायची. आणि ड्राय फेस वाल्यांनी दूध आणि दही ह्या दोघांमध्ये ऍड करून मास्क बनवायचा आहे. येस गाईज, मला पुरलंय हे चेहऱ्याला. मी उगाच आपली घाबरलेली. सॉरी झालं बघा आपण. येस गाईज, चला. मी माहिती 2 दिवस झाले हे लावू की नको लावू, लावू की नको लावू ह्या विचारांमध्येच गेले माझे 2 दिवस. आणि काय नाही. सो येस, आता मी तुम्हाला सांगते, ज्यांना ऍसिडिटी वगैरे हे प्रॉब्लेम्स आहेत ना त्यांच्यासाठी मला आहे असा प्रॉब्लेम थोडा, ऍसिडिटी वगैरे. आता हल्ली व्हायला लागला. जागरण किंवा शेड्यूल हल्लं ना तेव्हा मला आता व्हायला लागलाय. आता इथे आल्यापासून नाही होत आहे, कारण इथे माझं वेळेवर उठणं वगैरे होत आहे. मी नाही खेळणार आहे तुझ्या बरोबर. जा ना, तू तुझं खेळ ना यार, मला इरिटेट करत बसतो. बरं आता त्याला मी फिरवून आणलं अख्खं नाका, तरी त्याला आता परत खेळायचंय. ओके गाईज, आय एम डन गाईज, आय एम डन. मी अंडर आईजला लावलं नाहीये, थोडंसं इथे असं लावते फक्त. आई ना, हे असं लावायचं नसतं अंडर आईज ना, पण खाज. येस गाईज, तर हा सॉरी. तर गाईज मी तुमच्याबरोबर हे शेअर करत होती की तुम्हाला जर ऍसिडिटी वगैरेचा त्रास असेल तर आता उन्हाळ्यामध्ये आवळा सरबत किंवा आवळा कॅन्डी खायला सुरू करा. मला डॉक्टरांनी सांगितलंय, त्यामुळे मी आता परत तूप आणि हे त्यांचं मी कॉन्स्टंट चालू ठेवलंच आहे. पण आता मी आवळा वगैरेचं पण चालू केलंय, आवळा कॅन्डी खाणं. आणि मी आता भरपूर आवळे पण आणले आहेत, ते आता मी कारण मला ते नमकीन वगैरे खूप आवडतं मला खायला. तर मग आता मी ते नमकीन खायला सुरू करणार आहे. आवळा कॅन्डी बस, खूप झाली. ज्यूस घेतलाय त्यामध्ये आता अर्ध खालीच पडलं. काहीच बघा, आम्ही नवीन क्लिप घेतला, तो मला त्याने
ठेवून दिले, कारण त्याच्याकडे बिचाऱ्याकडे सुट्टे पैसे नाही. मी एक ती माझी मैत्रीण प्रणिता आचरेकर तिला दिला आणि एक मला घेतला मी. चला वाव, माझा चेहरा सुकतो पण आहे पटपट. ये पीयूष. शर्मा की दुल्हन जो ब्याह के आई, संगीत टू सीटर सोफा ले आई. ए माझ्या पर्सवर बसलायस तू, इकडे ये. मागे वा मागे वा मागे वा. सो गाईज आपण हे आता ह्याच्यात तोंडाला लावणार आहोत. हे लावणं किती कठीण आहे. माझं किती पटकन लागलं. ऍक्च्युली पिऊस तू टोमॅटो प्युरी केलीस. टोमॅटो ज्यूस म्हणजे काही हे बघा, नाही टोमॅटो मिक्सरला लावला असं नाही करायचं. टोमॅटो असा पिळायचा. ज्यूस हवा होता तुला. हो मिक्सरला. त्यासाठी शिक्षण खूप महत्वाचं आहे आणि खास करून मराठी माध्यमातलं. नाही तर हे असं होतं, टोमॅटो ज्यूस मागितल्यावर टोमॅटो प्युरी करतात. आणि हा माझा सख्खा भाऊ आहे, छोटा. त्याच्या उंचीवर आणि त्याच्याकडे जाऊ नका असं. तो माझा छोटा भाऊ आहे. सगळे विचारतात नक्की पियुष कोण, अयांश कोण. अयांश आमच्या शेजारचा आहे, तो पण माझा छोटा भाऊ आहे. पण हा माझा सख्खा भाऊ आहे, त्याचं नाव पियुष आहे. अरे तुला पियुष पियुष करत असते लोक. हे पियुष तुझ्या इथे तिळ आहे. इथे तिळ आहे माहितीये का तुला. हे आहे ना, हे आता मानेचं आहे ना, थोडं मला हे व्हायला लागलं. ते सुकत आहे ना, मला मान अशी फिरवता येत नाहीये. गौरी कोण आहे ही गौरी. गौरी कोण आहे. आम्हाला पण नाही माहिती गौरी कोण आहे. मी तिला पाठवलं रेफरन्स. सो ती मला बोलली की मी सांगते 5-10 मिनिटात. येस येस चालेल. मम्मीने आतून कडी लावली आहे. किती भयानक दिसते ना अशी. नाही 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 विचारली. आणि माझ्या अँटीना. चालेल बाय. येस गाईज, पियुष एक मिनिट. येस गाईज, तुम्ही बघू शकता चेहऱ्यावर. ऍक्च्युली वरून लाईट आहे ना, त्यामुळे नीट कळत नाही. नीट नाही कळत नाही ना. छान ग्लो आलाय चेहऱ्यावर. ओ वाव वाव, इन्स्टंट. ओ माय गॉड. माझा टॅनही गेलाय असं वाटतंय मला, है ना. तू असं अंधारात बघतोस असं. स्किन ब्राईट झाली. एक मिनिट, मी जरा आरशात बघून येऊ का. मला असं तर छान दिसतंय. मी जरा एकदम नीट बघते आणि तुम्हाला एकदम ऑनेस्ट रिव्ह्यू देते. अरे टॅन गेलाय चेहऱ्यावरचा. आणि मी दूध लावल्यामुळे ना जो ड्रायनेस येतो ना चेहऱ्यावर, खूप जास्त ड्रायनेस, तोही नाही आलाय. खूप छान मऊ झाली आहे माझी स्किन आणि खूप अशी
सॉफ्ट 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 लागते. मला स्वतःला सॉफ्ट फील होते माझी स्किन. येस. आता पियुष धुवून आल्यावर पियुषचा आपण बघूया. पियुष किती वेळ झाला? येस. लिप्स थोडे माझे ड्राय फील करत होते. लिप्सचं काय करायचं यार, थंडीमध्ये सतत एक ड्रायनेस असतो लिप्सवर. आता थंडी चालूच आहे ना, म्हणजे आता गरमी होतीये सध्या, पण थंडीचाच दिवस चालू आहे. वाव वाव. अगदी मानही माझी खूप छान फील करतेय. एकदा पियुषचं त्याने फेस वॉश केला ना की मग मी एकदा तुम्हाला ऑइली स्किन साठीच आपण फेस वॉश नाही करायचा. एक्झॅक्टली, सॉरी मी हे पण सांगायला विसरली. आपल्या नॉर्मल पाण्याने धुवायचं. म्हणजे मी तरी थंड पाण्याने धुतलं, तर तिकडे काय मेन्शन केलं आय डोंट नो. बापरे, हे उघडच आहे. तुला लावायचं तर लाव तू, त्याला कलर नाही आहे. ह्यांचं सनस्क्रीन आहे ना, ते मॉइश्चरायझर प्लस सनस्क्रीन मिक्स आहे. मग तू दोन लावायची वेगळी गरज नाही. हे सनस्क्रीन आहे, लिप बाम आहे. ह्याचं प्रोडक्ट खूप चांगलं आहे. बिकॉज माझ्या फेवरेट हिरोईनचं आहे, पण चांगलं आहे. ओ ए हा म्हणजे हे आहे ना, हे तुम्ही पाण्यात घेऊन याचं फेस वॉश म्हणून पण यूज करू शकता. तू करायचीस ना आधी पण. हो, पण मला हे माहित नव्हतं. मला आता पटकन ते, म्हणजे त्यांनी प्रोडक्ट काही चेंज केले असं मला वाटलं, पण नाही चेंज झालंय. आणि रोज यूज केला तरी चालेल हा मास्क. छान, म्हणजे काही नाही, त्यांनी धुवा फक्त सांगितलंय. कशाने धुवा वगैरे असं काही नाहीये. तुम्ही पाण्याने धुवू शकता. बट येस, हे फेस म्हणजे पाण्याने धुतल्यानंतर फेस वॉश यूज करू नका, नाहीतर त्या गोष्टीला काही अर्थच नाही तुम्ही एवढं करून. आणि हा स्पेशली हे रात्री झोपतानाच तुम्ही यूज करा हा मास्क. कारण आपण चेहऱ्याला लावून मग छान एक झोपलो की खूप सकाळी खूप छान फ्रेश दिसते स्किन. तर त्यामुळे तुम्ही सकाळी रात्री झोपण्यापूर्वीच हा मास्क लावा. हे माझं सजेशन आहे. कारण कुठलीही गोष्ट आपल्या चेहऱ्यामध्ये थोडी मुरायला थोडा टाइम लागतो. तर ते आपला हा रात्रीचा टाइम खूप परफेक्ट असतो, ज्यामध्ये आपल्या चेहऱ्यावर ना ऊन असतं ना काही असतं ना, आपण कुठे काय करतो, झोपतो छान. तर त्यामुळे रात्री झोपतानाच झोपण्यापूर्वीचा मास्क लावा. तू जातोस का धुवायला? आता 5 मिनिटं झाली. तुझ्या चेहऱ्यावरचं सुकलेलं दिसतंय आता मला. येस गाईज, तर साहेबाला मला विचारायचं आहे साहेबाच्या आयुष्यात काय प्रॉब्लेम आहे. सतत एक त्याचा त्रास देणं असतं आम्हाला. साहेबा इकडे ये, इकडे ये लवकर, इकडे ये, इकडे ये, इकडे ये लवकर. गणपती बाप्पा मोरया. ह्या यशला सांगितलं तुझ्या आईचं हेअर ड्रायर घेऊन जा. येस साहेबा. साहेबा से हाय. साहेबाची तब्येत थोडी नरमली आहे. अरे साहेब, हा काय, ही काय एक्साइटमेंट आहे ब्लॉग मध्ये येण्याची. से हाय ना साहेबा. साहेबा मग थक्कन घालून काय बसला एवढं? मी तुला उचलून आणलं साहेबा. हा साहेबा चला चला चला, या या या. पियुष ये लवकर, चला. ए तू तिकडेच का जाऊन पुसलस? ओ भाई, याचा चेहरा बघा, याचा चेहरा बघ काय गोरा झाला. मला कॉम्प्लेक्स आला. ह्याचा चेहरा माझ्यापेक्षा जास्त गोरा झाला. इकडे मी पण टोमॅटोच लावायला हवं होतं का? ह्याचा टॅनही गेला. माझ्या डोक्याला ताण आलाय आता. ह्याचा टॅन गेलाय भाई. तरी पण मी का काळी दिसते तुझ्यापेक्षा? असू दे, तरी पण माझ्या चेहऱ्यात पण बदल झालाय, पण ह्याच्या चेहऱ्यात जास्त बदल झालाय. ठीक आहे, चालेल गाईज. तू किती रेटिंग देशील पियुष मग आता या गोष्टीला? मी ह्याची लिंक
डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करते गाईस. वर्थ आहे म्हणजे ऑइली स्किन वाल्यांनी तर, कारण मला याची स्किन पूर्ण क्लिअर झालेली दिसतीये. आणि मी आधी पण हे वापरलेलं होतं, तर संपल्यानंतर मग आपण वापरलंच नाही. म्हणजे मी या ब्रँडची वाट बघत होतो की आम्हाला परत कधी फ्रीमध्ये मिळते. नाही असं आहे. हा, तर हे छान आहे. आम्ही आता यूज केलंय यार, आम्हाला खूप भारी वाटतंय. दिसतंय का? हा, नक्की घ्या. नक्की घ्या. आणि इफेक्ट आहे 101%. बघताय तुम्ही. बापरे, पिऊ सुद्धा पावडर लावलेला सारखं गोरा झालायस रे. अरे तुझ्या चेहऱ्यावर लईच सूट झालाय हा. इकडचा पण टाइम गेला. तू जरा असं दाखव. बघा ना, लगेच टॅन रिमूव्ह झालाय त्याचा. टोमॅटोच्या ज्यूस मधनं जास्त इफेक्ट आहे. इफेक्ट चांगला पडलाय. म्हणजे ऑइली स्किन वाल्याने, ड्राय वाल्याने लावू नका ना, तर अजून ड्राय व्हायची स्किन आणि मला शिव्या घाला. दही किंवा दुधामध्ये घाला. हेअर मास्क पण मस्त आहे. सफाई केस खूप छान. हा, हे बघा, मी जे शॅम्पू आणि सोल्युशन, बरं झालं हाताबरोबर हे पण तुम्हाला मी सांगते. चांगला इफेक्ट पडला. 50% शॅम्पू आणि 50% ह्यांचं एक मॅजिक सोल्युशन आहे, जे दोन्ही तुम्ही 50% घ्यायचं एखाद्या वाटीमध्ये आणि ते केसांना म्हणजे स्काल्पला आपल्या अप्लाय करायचं. ह्याचा स्मेल खूप सुंदर आहे, पहिली गोष्ट म्हणजे. आणि कंडिशनर मला दिला नाहीये, मी कंडिशनर माझाच लावला. बट येस, सुंदर इफेक्ट आहे केसांसाठी. आणि मी हेअर मास्कही लावला. 1 मिनिट. साहेबा नुसता इरिटेट करत असतो. आता त्याला व्हिडिओमध्ये घेत होती ते यायला तयार नाही. आणि येस, आज मी हेअर मास्क त्यांचा यूज केलाय, सो तुम्ही बघू शकता. खूपच छान. अजिबात केस माझे ड्राय दिसत नव्हते आज. आणि मी आज सगळ्यांना विचारत होती की माझे केस कसे दिसत आहेत, आणि सगळ्यांनी कॉम्प्लिमेंट दिली, खूप छान दिसत आहेत. खूपच हेल्दी फील करते मी माझ्या केसांच्या बाबतीत. आणि टच वूड ते तसंच राहू दे. आणि अजून काही नाही. येस, दॅट्स इट गाईज. बाय बाय. आणि असंच बोलतात टच वूड. जर कुठे वूड नसेल जवळपास तर आपण टच वूड बोलतो. येस, तर बाय गाईज. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि अजून काही नाही. पुढच्या ब्लॉगमध्ये आम्ही काय करू हे नक्की आम्हाला कळवा. आता सध्यासाठी एवढंच. शुभरात्री. बाय.